आणि आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूयात माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात स्वागत। या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। भारताची बी बियाणे बाजारपेठ ही जगातील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे। याची उलाढाल 7.8 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली। 2030 पर्यंत जवळपास 19 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्राझील नंतर भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे। राज्यात येत्या 2 ते 3 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। आशियाई बी बियाणे परिषद 2025चं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं। या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध संस्थांचे आणि विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाण, त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं। तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं। सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं एकूण 5,657 कोटी 89 लाखांच्या 44 विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळच्या कुंभमेळ्यात गेल्या वेळेपेक्षा 5 पट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। भाविकांची सोय, सुरक्षा, पर्वस्नान तसंच अमृत स्नानाचं नियोजन योग्य प्रकारे करण्यासाठी सर्व विभाग समन्वयानं काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं समता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील। राज्यातील खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं लक्ष्य मान्यता हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। प्रसूती दरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय। मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश खाजगी रुग्णालयांमध्ये सुरक्षित प्रसूती सेवा देणं हा आहे। हा कार्यक्रम दी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था जापायगो या दोन्ही संस्थांच्या सहकार्यानं राबवण्यात येतो। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत व्यापक कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येते। या मोहिमेत 1,73,00,000 लाखाहून अधिक घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे। यासाठी 65,832 पथकं तैनात करण्यात आली। त्यामध्ये सलग 14 दिवस शारीरिक तपासणी करण्यात येईल। ग्रामीण भागात प्रत्येक पथक रोज 20 तर शहरी भागात 25 ते 30 घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे। प्रत्येक पथकामध्ये एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। पायाभूत सुविधांच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेसाठी राज्याला 2,655 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी दिल्लीत भेट घेतली। त्याबरोबरच 8,000 मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी देण्यासाठीही सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं। त्यामुळे राज्यात वीज निर्मिती आणि वितरणामध्ये सुधारणा होईल। संसद भवनातील महात्मा गांधींचं कलात्मक शिल्प, सरदार सरोवराजवळील सरदार पटेल यांचं उत्तुंग शिल्प साकारणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। वयाची 100 पूर्ण केलेल्या राम सुतार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी हा पुरस्कार प्रदान केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। नागपूरला देशाचं लॉजिस्टिक हब बनवण्याच्या दिशेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। एक्सिओ इंडस्ट्रीज, बॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत 3,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गालगत वडगाव येथे एक्सिओ इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं। हा प्रकल्प लॉजिस्टिक दर कमी करण्यास मदत करेल।
महाराष्ट्र देशामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.